चिवडीत. बरं, आता एक आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत तुम्हाला आश्वासन दिलं आहे. एकूण 826 गुन्हे होते, त्यापैकी 86 गुन्हे आतापर्यंत मागे घेण्यात आले आहेत आणि शासकीय मालमत्तेचं जे नुकसान झालं आणि पोलिसांवर जो हल्ला झालाय त्याबाबत काही गुन्हे आहेत, 38 गुन्हे आहेत, ते मागे न घेण्याची शिफारस या समितीनं गृह विभागास केलेली आहे. आम्ही केलेला नाही हल्ला, कोणावरती आमच्यावरच झालेला आहे. त्याच्यामुळं सरसकट गुन्हे मागं होणार, त्यात काही शंका नाही. आणि ते गुन्हे मागं घ्यायला लागलेत सरकार, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब हे घ्यायलेत. आम्ही त्यांचं कौतुक करतो. विखे साहेबांनी हे काम हातात घेतलं आहे, ते मागं घ्यायला लागले. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गे काढायला लागलेत, नोकऱ्याचा सुद्धा. आता याच्याबरोबर फक्त एवढंच म्हणणं आहे, उद्या परवा कॅबिनेट आहे, त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रक्रिया सोपी करून गॅजेटच्या नोंदीच्या आधारावरती 17 सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिने, बरोबर ना? त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होईना, एखाद्या जागेवर का होईना, मराठवाड्यातल्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी होईना, त्याच्या आत हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं, एवढी विखे साहेबाकडं आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे आणि ते त्यांनी करावं. गुन्ह्यांबाबत संतगती जरी असली तरी आंदोलनामध्ये जे मृत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यास सुरुवात झालेली आहे. फायनली त्याबाबतचे पैसेही आता त्या लोकांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे. एक आश्वासन पाळताना दिसतं. हा, नाही, मी सांगितलं ना, ते काम करायला लागलं म्हणलं आम्ही कौतुक केलं आणि करणार, 100% करणार. आम्हाला काही गरज नाही राजकारणाची. फडणवीस साहेबाला ते सांगतो, शिंदे साहेबाला आणि विखे साहेबाला ते सांगतो, काही गरज नाही राजकारणाची आम्हाला. तुम्ही जसे आता हे प्रक्रिया सुरू केल्या, केसेसच्या केल्या, परत बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या केल्या, तसंच शिंदे समितीला पण रोज कामाला रेकॉर्ड शोधायला पाठवा, व्हॅलिडिटी द्यायच्या सांगा आणि कुणबी प्रमाणपत्र ज्या पहिल्या नोंदी आहेत ते कुणबी प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा. तुम्ही काम करत राहा आणि हैदराबादच्या गॅजेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, याची कारवाई 17 सप्टेंबरपासून त्याच्या आत सुरुवात करा. नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा खेळ झाला तो पुढच्या आठवड्यात सेवा पंधरवडा आहे, त्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्र देणे त्यांनी निर्णय घेतला होता की या सेवा पंधरवड्यात आपण देऊ. मात्र त्या निर्णयाला विरोध झाला आणि त्यानंतर हा जो घेतलेला निर्णय आहे तो मागे घेण्यात आलेला. कशामुळे विरोध झाला? केला काही लोकांनी विरोध की सेवा पंधरवड्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याची गरज काय? कुठल्याही अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी दबावले यायचं नाही. सोलापूरचे साहेब असतील, कुणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही. कारण कायदा तुमच्या पाठीशी आहे. मराठी सोलापूर जिल्ह्यातलेच नाही, नुसते पुऱ्या राज्यातले कलेक्टर साहेब तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून तुम्ही वाटप कुणबी प्रमाणपत्र सुरू करा. कारण तुम्ही घरातून तयार करून देत नाही, नोंदी आहेत त्या आधारे देत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विरोध करायची कोणाची टप्पर नाही. सोलापूरच्या कलेक्टर साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे आहेत. सोलापूर जिल्हा पूर्ण मराठा समाज आहे. तुम्ही जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहून कारवाई करा. आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे. तुमचं कोण केस वाकडं करता आम्ही बघतो. बरं, धाराशिवमध्ये मोडी उर्दू लिपीच्या चुकीमुळे 50 जणांच्या नोंदी होत्या, फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले. म्हणजे ते बेसिक ट्रान्सलेट नाही होऊ शकत. त्याला तोच एक विषय आणि अनेक ठिकाणी असं तुळजापूर तालुक्यातल्या चिंचोली गावामध्ये 50 नोंदी सापडलेल्या आहेत, पण उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकीमुळे 50 पैकी केवळ 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मग आता पुन्हा उपसमितीकडे विषय जातोय, शिंदे साहेबांच्या समितीकडे विषय जातोय, न्यायमूर्ती शिंदे समितीच्या. जर आता तुळजापूरमध्ये, धाराशिवमध्ये 50 नोंदी कुणबीच्या सापडल्यात तर ते प्रमाणपत्र त्यांच्या नोंदीवाल्यासह त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना मिळणं अपेक्षित आहे. ते धाराशिवच्या जिल्हाधिकारी प्रताप सरनाईक साहेब, पालकमंत्री यांनी लक्ष घालून त्या नोंदी तातडीनं प्रमाणपत्र नोंदीच्या आधारे देणं गरजेचं आहे. ते आपण द्यावं. आमच्या लेकरांचं वाटोळं होता कामा नये. एकनाथ शिंदे साहेबांचा आज